बच्चू भाऊंनी जो विषय मांडला त्याच्यामध्ये प्रामुख्याने अनाथांचा जो विषय आहे त्यात खरं पाहिलं तर या उत्तरामध्ये जसं दिव्यांग मंत्रालय तसंच आपल्या महिला बाल कल्याण पण असायला होतं, कारण एक मोठा सेक्शन त्यांच्याशी संबंधित आहे. सभापती म्हणून महाराष्ट्रामध्ये एकमात्र स्टेट असं आहे की जिथे 1% आरक्षण दिलं, पण त्याच्याबरोबरीने अनाथ प्रमाणपत्राची योजना केली ज्याच्यामुळे तिथे कनेक्ट व्हायला सोयीचं झालं. पण अनाथ मुलांसाठी राज्यात सिंगल विंडो ऑर्फन सर्टिफिकेशन सिस्टीम ही सुरू करावीच लागेल. आता स्थिती अशी आहे की त्याला 4 ठिकाणी याविषयी जायला लागतं, त्याच्यामुळे बरेच मुलांना सर्टिफिकेटच मिळत नाही. एक अर्ज, एक नोडल अधिकारी, निश्चित कालमर्यादा, डिजिटल पडताळणी याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनाथांना स्थान दिलं आहे, पण किती अनाथांना सर्टिफिकेट मिळालं? कारण जे कागदपत्र सभापती महोदय जोडावे लागतात ते तो आणू शकत नाही, कारण तो नुकताच बालगृहातून बाहेर पडलेला मुलगा आहे. तो कुठे जाऊन राहतो? 4-5 मुलं एकत्र येऊन राहतात, त्याच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र पण नसतं. मिनिमम कागदपत्र, सेल्फ डिक्लेरेशन, बँकेचा अकाउंट नंबर आणि अनाथ प्रमाणपत्र एवढ्याच्या आधारावर जर आपण ही सोय उपलब्ध करून दिली तरच त्याला त्याचा फायदा होईल. नाही तर बच्चू भाऊ ज्या पोटतिडकीने सांगत होते त्याचा उपयोगच होणार नाही. सभापती महोदय, एक छोटासा मुद्दा मी नक्की ॲड करेल की गेल्या कित्येक वर्षापासून हा विषय चालला आहे की ज्या लेकी अनाथालयातनं बाहेर पडतात त्या सगळ्या लेकींना बाहेर पडताना फक्त एकच सभापती महोदय अनुरक्षण गृह आहे आणि ते नाशिकमध्ये आहे. आता हिंगोलीची लेक बाहेर पडते, परभणीची लेक बाहेर पडते, रत्नागिरीची लेक बाहेर पडते, कुठे त्या नाशिकमध्ये ती जाणार आहे? त्यामुळे खूप दिवसापासून सभापती महोदय हा विषय आहे की 5 विभागीय केंद्रावरती एक अनुरक्षण गृह जर आपण करू शकलो तर आपल्या सगळ्या लेकींना आपण न्याय देऊ शकू. अजून एक छोटा विषय मला आवर्जून सांगायचा आहे की जी मुलं जिल्ह्यातल्या अनाथालयातनं बाहेर पडतात त्यांना तिथल्या समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये आणि अन्य वसतिगृहामध्ये अनाथांचा एक कोटा दिला पाहिजे, तरच ते राहू शकतील. एक शेवटचा मुद्दा आहे सभापती महोदय, मला या निमित्ताने सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे अनाथालय आहेत आणि जेवढे अनुरक्षण गृह आहे, सभापती महोदय आत्ता यावेळेस मी महिला बाल कल्याणकडनं यादी घेतली, मला 814 मुलांची यादी दिली. किती मुलं बाहेर पडल्यानंतर त्याला जागा मिळते सभापती महोदय? त्या मराठवाड्याच्या सेंटरवर अंबादासजी मी 3 वेळा तुमच्या अनुरक्षण गृहात जाऊन आलो सभापती महोदय. 112ची कॅपॅसिटी आहे, 16 मुलं होते. मी विचारलं तिथे मुद्दाम, 100ची कॅपॅसिटी सांगता सभापती मध्ये 2 संडास आहे. मला असं वाटतं की ओव्हरऑल अनाथालय आणि अनुरक्षण गृह याचा एकत्रित विचार करणं ऑर्गनाइज वेनी आणि त्याच्यावर एक चांगली श्वेतपत्रिका आपण काढू शकतो का सरकार म्हणून, की जेणेकरून आपण एक 10 वर्षाचं अनाथालय आणि अनुरक्षण गृहाचं